श्री समर्थ रामदास स्वामींचा आहे। त्यात ते मुलांबद्दल बोलतात। चांगले अपत्य त्या कुळाला ललाभूत ठरत असते। त्याच्यामुळे त्याचे ते कुळ, त्याचे आई वडील, त्याचे आडनाव लोकांना चांगल्या अर्थाने माहीत होत असते। याच न्यायाने आपल्या मुलांचे वागणे कसे असावे हे आपल्याला शिकवण्याचे काम श्री समर्थ रामदास स्वामी लोकशिक्षक या नात्याने करत असतात व आपल्याला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतात। चांगला पुत्र कन्या त्या कुळाला भूषण ठरतात। सद्वर्तनावर आपल्या प्रपंचातील यश, सामाजिक जीवनातील लोकसेवा, भगवंताची केलेली भक्ती या परिपूर्ण मानवत्वाचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यानंतरचे अपत्य त्या कुळाचा उद्धार करते। तसेच त्या मुलाचाही उद्धार होत असतो। त्याशिवाय त्याच्या आईकडील व वडिलांकडील 21 अशा 42 पिढ्यांचा उद्धार त्याच्या सद्वर्तनाने होत असतो। त्याचे जीवन जगाला मार्गदर्शक ठरते। स्वतःच्या कुटुंबासाठी, समाजासाठी व जगाच्या कल्याणासाठी जो कष्ट करतो त्याला सुपुत्र म्हणतात। ज्यांचे जीवन स्वार्थ, अप्पलपोटेपणा खर्च करण्यात जाते त्यांना संतांनी पापी म्हटले आहे। जे पापी आहेत, वाईट आहेत, देवाला मानत नाहीत, ते कर्तव्यच्युत होतात व दुर्दैवी ठरतात। ना स्वतःचा उद्धार करतात ना त्यांच्या कुळाचा उद्धार करतात। त्यांचे जीवन व्यर्थ आहे। त्यामुळे सद्वर्तनावर, सन्निधीवर, चांगुलपणावर, कर्तव्यदक्षतेवर ज्या मुलांनी भाव ठेवला देव त्यांच्यावर कृपा करतो। श्री समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की मुलांनी कधीही स्वार्थ करू नये। दास म्हणे माव कामा नाही। आई वडील वाळवंटातून चालत आहेत। दुपारी 1:30 ते 2 ची वेळ आहे। पाय चटाचट भाजत आहेत। माथ्यावरचा सूर्य तापला आहे व सूर्यापासून येणारी किरणे पायाखालची वाळू अजून तापवत आहेत। वडील पुढून चालले आहेत व पाठीमागून आई येत आहे। आईला चालवत नाही, कारण डोक्यावर शिरस्त्राण नाही, पायात पादत्राण नाही। खांद्यावर 6 ते 7 वर्षांचे मूल होते। मुलगा म्हणाला, अगं आई, सोड ना गं मला खाली, चालू दे ना मला। आई म्हणाली, नाही रे बाळा, वाळू खूप गरम आहे,
तुझे पाय भाजतील ना? मुलगा म्हणाला, अगं पण तुझे नाही का गं पाय भाजत? सोड ना मला खाली. मुलाने चुळबुळ केली, दंगामस्ती केली व आईच्या खांद्यावरनं खाली उतरला. तो रस्त्यावर सैरावैरा पळू लागला. अरे थोडा वेळ त्यांच्याकडे जा बघू, आई म्हणाली. कोणीही आपल्याला पकडू नये म्हणून मुलगा रस्त्यावर धावत सुटला. एक फरलांगावर जाऊन मुलगा थकला, दमला. त्याला खूप तहान लागली. त्याला दुरूनच 2 आंब्याची झाडे, 2 नारळाची झाडे व 1 वडाचे झाड अशी झाडी दिसली. 2 गवताने शाकारलेल्या झोपड्या देखील दिसल्या. तिथे 1-2 बाके होती व काही माणसे तिथे बसली होती. एक माणूस माठातनं काहीतरी काढून देत होता. बहुधा ते पाणी असावे असे त्या मुलाला वाटले. मुलाला खूप तहान लागली होती. मुलगा पळत पळत त्या झोपड्यांजवळ गेला. त्यांनी त्या माणसाला विचारले, काका मला पाणी द्याल का हो? खूप तहान लागली आहे, द्याल का हो मला पाणी? माणूस म्हणाला, देतो हा बाळा, बस. त्या माणसाने माठातून थंडगार पाणी काढले. त्यामध्ये असलेला वाळा बघून मुलाला खूप आनंद झाला. शुद्ध स्वच्छ थंडगार पाणी, त्याला असलेला वाळ्याचा वास बघून मुलगा खूप आनंदी झाला. त्यांनी ते भांडे हातात घेतले. भांड्याचे तोंड ओठाच्या उंबरठ्याला लावणार इतक्यात त्यांनी विचारले, काका हा आश्रम कोणाचा आहे? कोण राहते इकडे? तो म्हणाला, बाळ हा आश्रम नाही, ही प्याऊ आहे, पाणपोई आहे. एका श्रीमंत माणसाने गोरगरिबांची पाण्याची सोय व्हावी म्हणून ही पाणपोई घातलेली आहे. हे बाळ पाणी पी, आणखी लागलं तर मी देतो हा. ही पाणपोई आहे. ते शब्द मुलाने ऐकले आणि त्या क्षणी हातातील भांड खाली ठेवले आणि म्हणाला, पाणपोईवर पाणी पिण्यासाठी माझा जन्म नाही, मी राजाचा मुलगा आहे. त्या मुलाचे नाव होते रोहित आणि आई वडील राजा हरिश्चंद्र आणि राणी तारा होते. मुलगा असा असावा, सुपुत्र संसारी गुणासी मंडळ. आज असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. पाणी प्यायची इतकी तहान लागलेली असताना सुद्धा मी कोण आहे, माझं कुळ काय, ही फुकट वस्तू घेण्याचा अधिकार मला नाही, हे लहानपणीच मुलांना समजले पाहिजे. तो माणूस म्हणाला, बाळ नियम हे मोठ्यांसाठी असतात, लहान मुलांनी इथे पाणी प्यायलं तरी चालतं. रोहित म्हणाला, काका भूक लागल्यावर सिंहाचा छावा कधी गवत खातो का? तात्पर्य, ही अस्मिता, हा स्वाभिमान लहानपणीच जागा व्हायला पाहिजे. मी कोण आहे, माझे आई वडील कोण, माझं कुळ कोणतं आहे, त्यापेक्षा मी मोठा होईन आणि या कुळाचे नाव मोठे करेन, काहीतरी देशाचं काम करेन, देवाचं कार्य करेन, असा निश्चय लहानपणीच व्हावा. श्री रामचंद्रांनी लहानपणीच ठरवलं, मी दुष्टांचा नाश करेन आणि सज्जनांना सुखी करेन. श्रीकृष्णांनी लहानपणीच ठरवलं, मी कंसाचा वध करेन आणि मथुरावासियांना त्याच्या अत्याचारापासून मुक्त करेन. हीच 2 उदाहरणं जिजाबाई शिवबांना नेहमी द्यायची.
लहानपणापासून मुलांना कसे संस्कार करावेत हे या पदावरून लक्षात येते. याच अर्थाने समर्थ रामदास स्वामी आपल्याला सुचवतात, वेळेवर अभ्यास करणे, आपले उत्तम वागणे, आपल्या जवळच्या क्षमतांचा इतरांच्या कल्याणासाठी उपयोग करणे आणि परमेश्वराची सेवा या गुणाद्वारे आपण आपल्या कुळाला भूषण करत असतो. म्हणून समर्थ मूळ पदात म्हणतात, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ, सुपुत्र संसारी कुळासी मंडळ.
यमुनेच्या काठावर त्रिविक्रमपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात रत्नाकर त्रिपाठी नावाचे एक विद्वान पंडित, न्यायशास्त्र निपुण आणि उत्तम ज्योतिषी राहत होते. त्यांना 4 मुलगे होते. मोठा मुलगा चिंतामणी दिल्लीच्या औरंगजेब बादशहाच्या दरबारात नोकरीला होता व 3 नंबरचा मुलगा भूषण अत्यंत खोडकर व्रात्य असा होता. भूषण शाळेत जायचा नाही, अभ्यास करायचा नाही, दिवसभर फिरायचं, उनाडक्या करायच्या, कोणीही कितीही काही बोललं तरी ऐकायचं नाही, स्नान संध्या काही नाही. एक दिवशी प्रसंग असा घडला. दुपारी 12-12:30ची वेळ होती. जेवणाची पाने घेतली होती. वडील बंधू सर्व जेवायला बसले, पण भूषणचा पत्ता नव्हता. वडील म्हणाले, अरे भूषण अजून आला नाही, बोलवा त्याला. भूषण आला, हातपाय धुतले आणि जेवायला बसला. मदानी कवळ घेता म्हटले आणि जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात भूषणला गंमत करावीशी वाटली. म्हणून त्याने आपल्या ताटातील मीठ उचलले आणि भावाच्या पाण्याच्या तांब्यात टाकले व वहिनींना म्हणाला, हो वहिनी मीठ वाढा. वहिनी म्हणाल्या, वाढलेलं की. हो नाही, बाकीच्यांना वाढलेलं, मला नाही वाढलेलं. वहिनींनी मीठ वाढलं. भूषणने परत आपल्या ताटातील मीठ उचललं आणि आपल्या भावाच्या पाण्याच्या तांब्यात टाकलं व परत म्हणाला, वहिनी मीठ. वहिनी परत म्हणाल्या, हो भाऊजी वाढलेलं की. हो वाढते वाढते नुसतं म्हणालेलात, पण विसरून गेलात. वहिनींनी परत मीठ वाढलं. भूषणने परत ते मीठ उचललं आणि भावाच्या पाण्याच्या तांब्यात टाकलं व परत वहिनींना म्हणाला, वहिनी मीठ. वहिनी रागवल्या, भाऊजी 3दा मीठ वाढले आहे. 15 वर्षाचे झाला आहात, शाळेत जायचं नाही, अभ्यास करायचा नाही, दिवसभर फिरायचं, उनाडक्या करायच्या, कोणीही कितीही काही बोललं तरी ऐकायचं नाही, स्नान संध्या करायची नाही, एकाही कामाचा उपयोग नाही. भाऊजी, पानातील सर्वात स्वस्त जिन्नस कोणता? तो मीठ. मीठ मीठ ते काय? एवढीशा गोष्टीवरून तुम्ही मला एवढं बोलता आहात? अहो भाऊजी, एवढे मोठे वाढलात, आधी काहीतरी मिळवा मग जेवा. भांडण वाढतंय. वहिनी, मी तुमच्या पदार्थ खात नाही, मी माझ्या भावाने मिळवलेलं खातो. तोंडवर काढून बोलायला लाज नाही वाटत की मग माझ्या भावाच्या पदार्थ खातो म्हणून? खाता तर खातावर तोंडवर करून बोलता. बेशरम. जेवायचं असेल तर जेवा, नाहीतर उठून निघून जा. समर्थ म्हणतात, असू दे अन्न सेवले वडिलांचेही. मीठ मिळवा आणि मग जेवा. 15 वर्षांचे घोडे झाला आहात. भूषण न जेवताच पानावरून उठला. हात धुण्यासाठी घरात निघाला. तोच वहिनी म्हणाल्या, हा तिकडे नका हात धु, बाहेर धुवा. ठीक आहे, मला घरात हात धुण्याचाही अधिकार नाही का? बाबा येतो मी. रागारागातच भूषण बाहेर पडला. यमुना नदीत हात धुतले. डोक्यात एकच विचार, मी शिकणार, मोठा होणार. Oh,
शब्द जिव्हारी लागले. यातना असह्य झाल्या. कोणालाही न सांगता तसंच तडक निघाला. वहिनी मनात म्हणत आहेत, जा हवे तिकडे, भीती कोणाला दाखवत आहात. मोठ्याने आवाज काढला म्हणजे सगळे झाले काय. त्या काळात हिमालयाच्या पायथ्यापाशी अनेक शाळा होत्या. शेकडो विद्यार्थी त्या पाठशाळेमध्ये शिकत असत. मजल दर मजल करीत भूषणही त्या पाठशाळेपर्यंत आला आणि गुरुजींना नमस्कार केला. या बसा, गुरुजी म्हणाले. कोण आपण आणि कोठून आलात. मी भूषण, त्रिविक्रमपूरचा राहणारा. त्रिविक्रमपूर? अहो, तिथे रत्नाकर त्रिपाठी नावाचे गृहस्थ आहेत. सूर्यासमान तेजस्वी, पंडित, ज्योतिषी, सर्व शास्त्रात पारंगत असे रत्नाकर त्रिपाठी तुम्हाला माहिती आहेत का. अहो, केवढा त्यांचा अधिकार. हो, माहीत आहे. ते आणि मी सहाध्यायी होतो. फारच विद्वान. आता गेलात ना की आमचा त्यांना नमस्कार सांगा. भूषणने हात जोडून गुरुजींना सांगितले, मी त्यांचाच मुलगा, ते माझे वडील. अरे वा वा वा. पण मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही आला का होतात. गुरुजी, मी तुमच्याकडे शिकण्यासाठी आलो होतो. भूषणला आज समजले की आपले वडील इतके विद्वान असून आपण त्यांच्याकडून काहीही शिकलो नाही. कर्मतरी तरी निघालो. धिक्कार असो माझा. म्हणजे तुम्ही रत्नाकर त्रिपाठींचे चिरंजीव. वा वा वा. इथे यायचे ठरवले, हेही उत्तमच झाले. कुठपर्यंत अध्ययन झालंय आपलं. न्याय, वैशेषिक, योग, सांख्य, पूर्वमीमांसा वगैरे 6 शास्त्रे तर झाली असतीलच. डोळ्यात पाणी आलं व भूषण म्हणाला, गुरुजी, मला पहिल्यापासून शिकायचं आहे. सर्वच अभ्यास करायचा आहे. तरी पण वेदात कौमुदी जरी झाली असेल ना, अमरकोश, विश्वकोश, मेदिनी 6 कोश तरी झाली असेल ना. नाही गुरुजी, मला मुळापासून शिकायचं आहे. मग तुमचे झाले तरी काय आहे ते तरी सांगा. गुरुजी, मला काही येत नाही. साधी रामरक्षाही येत नाही हो. वय काय तुझं. इंद्रा संपून सोडावं लागलं. खरं सांगू, राग नको नका, पण आता विद्या येणार नाही. माझ्या मित्रांचा मुलगा असतो, त्यांच्यासारख्या विद्वानाच्या पोटी जन्म घेतलास आणि म्हणतोस काही येत नाही. किती रे दुर्दैव तुझं. पावटा सुटून आपण त्यामध्ये सापडू. आकाशात उडून जावं किंवा पृथ्वी दूर होऊन आपण त्याच्यामध्ये बडप व्हावं असं भूषणला वाटलं आणि रडू आलं. शिकता नाही येणार. वय वाढलं तुझं. आता आलाच आहेस, 4 दिवस राहा आणि मग जा. माझ्या वर्गबंधूंचा मुलगा तू. कुठेतरी नोकरी कर आणि पोट भर, पण तुला तर विद्या येणार नाही. गुरुजी, मला तुमच्याकडे कचरा काढायला ठेवा, पाणी भरायला ठेवा, पण परत जा म्हणू नका. मी तुमची अन्नावानी सेवा करीन, पण परत जा म्हणू नका. इतकीच भीक करा.
आपला अतिथी आहे. अतिथी म्हणून भूषणला पहिल्या पानावर बसवले. सर्व वाढलं. त्रिसुवर्ण मंत्र सुद्धा म्हटले. तेवढ्यात भूषणला पानातलं मीठ दिसलं. त्याच्यात त्याला आपल्या वहिनीचा चेहरा दिसला. काही काम करायला नको, फक्त गिळायला हवं, जा निघून येथून, हे आठवलं. भूषण पानावरनं उठला. गुरुजींनी विचारलं, का रे उठलास? गुरुजी, मी पानं वाढायला मदत करतो. सबंध पंगत बसली. पत्रावळ्या उचलल्या, पाट्या भांडी उचलली. गुरुजी म्हणाले, अरे आता या पंक्तीत बस. गुरुजी, तुम्ही कधी जेवायला बसता? अरे मी तिसऱ्या पंक्तीत बसतो. ठीक आहे गुरुजी, मी पण तुमच्याबरोबरच बसेन. दुसरी पंगत वाढली, भांडी घासली, सर्व कामे करून तिसऱ्या पंक्तीत जेवायला बसला. मनात म्हणत आहे, आता मी सगळी कामं केली आहेत, त्यामुळे मला जेवायचा अधिकार आहे. असेच दिवस चालले होते. दिवसभर काम करायचं, मुलांचा अभ्यास लांबून ऐकायचा. रात्री मुलं झोपली म्हणजे त्यांची पुस्तकं वाचत बसायची. मनात एकच तळमळ, शिकायचं आणि मोठं व्हायचं. असाच सतत अभ्यास करून करून त्याने 16 वर्षांचा अभ्यासक्रम 5 वर्षात पूर्ण केला. गुरुजी खुश झाले, प्रसन्न झाले आणि म्हणाले, भूषणा, तू तुझ्या वडिलांचं नाव राखलंस बाळा. आज भूषण आश्रम सोडून जाणार होता. आला तेव्हा काहीही येत नसलेला भूषण आज पंडित म्हणून बाहेर पडणार होता. त्याने सर्वांचीच मर्जी संपादन केली होती. त्यामुळे आज सर्वांना थोडं उदास वाटत होतं. सहवासाचाच हा परिणाम होता. निरोप समारंभ झाला. गुरुजींनी सत्कार केला व गुरुजी अंगावर शाल घातली, बोटात अंगठी घातली व गुरुजी म्हणाले, खरंच या मुलात काहीतरी विशेष आहे. हा मुलगा मेहनती आहे, जिद्दी आहे, शिकण्याची तळमळ होती म्हणून याने 5 वर्षात अभ्यास पूर्ण केला. मुला यशस्वी भव, कल्याणमस्तु, शुभास्ते पंथाना, असा आशीर्वाद सुद्धा दिला. भूषणने सर्वांचा निरोप घेतला व तो निघाला. आता तो 20 ते 21 वर्षांचा झाला. प्रकृती उत्तम, मुखावर विद्वत्तेचे तेज होते. प्रथम त्याच्या मनात विचार आला, दिल्लीला जाऊन आपल्या वडील भावाला चिंतामणीला भेटूया. 5 वर्ष घर सोडून झाली. राग होऊन घरातून निघालो. सर्वजण काळजी पण करत असते. आता तो मोठा झाला होता, विद्वान झाला होता. अनायसे सर्व खुशाली कळेल म्हणून तो दिल्लीला आला. चिंतामणी समोर उभा राहिला. चिंतामणीने त्याला ओळखले नाही. कोण आपण, असे त्याने विचारले. तेव्हा भूषण झटकन खाली वाकला आणि आपल्या भावाच्या पायावर डोकं ठेवून रडू लागला. भैया भैया. कोण? भूषण तू? अरे होतास कुठे? आम्ही तुला खूप शोधलं पण कुठेही तुझा शोध लागला नाही. केवढा ताडमाड वाढलास रे. खरंच कुठे होतास? बस हा, आता आलाच आहे तर गुड पाणी घे आणि आता इथेच राहा. भैया, बाबा कसे, वहिनी कशा आहेत? रागवलायस काय तिच्यावर? नाही नाही भैया, त्यांच्यामुळे मला माझ्या जीवनाचा मार्ग दिसला. त्यांनीच माझ्या डोळ्यात अंजन घातले. त्यांनी माझ्यावरती अनंत उपकार केले आहेत. भैया, बाबा कसे आहेत? आता थकलेत, जास्त बाहेर फिरत नाही, फारसं कोणाशी बोलत नाही. ते सारखी तुझ्या हातात काढत असतात. भूषण म्हणाला, दादा आता मी दक्षिणेकडे जाणार, शिवाजी राजांकडे जाणार. नाही भूषण, मी तुला जाऊ देणार नाही. नाही मी जाणार, मी तुला जाऊ देणार नाही. आता आपण दरबारात जाऊया. भूषणला नवीन कपडे दिले, डोक्यावर पागोटे, कपाळाला गंध व गळ्यात मोत्याची माळ दिली. चला दरबारात, तुला तेथे नोकरीला लावतो. अरे पण भैया, आता काहीही बोलायचं नाही. अरे इतका शिकलास, इतका मोठा झालास तू, पगार पण चांगला मिळेल तिथे तुला. दोघेही दरबारात गेले. बादशाह स्थानापन्न झाला. सर्वांनी बादशाहला मुजरे केले व बादशाह म्हणाला, वजीर, इतके भाट दरबारात कशाला? त्यांचा उपयोग काय? ते कोणते काम करतात? खावीर परवरदिगार हे आपली स्तुती करतात, आपले चरित्र सांगतात, आपले गुणगान गातात. इनकी जरूरत है? ये क्या तारीफ करते हैं हमारी सच्ची तारीफ करने वाला, सच्चा चरित्र कहने वाला इस दरबार में कोई है? जैसा है वैसा कहना चाहिए. सर्व कवि एकदम खुश झाले. भूषण म्हणाला, मैं कहूँगा आपका सच्चा चरित्र. औरंगजेबाने भूषणकडे पाहिले. ये कौन है? नया दिखता है. खाविद, ये नया पंडित है, इसका नाम है भूखन. ये अपने चिंतामणि जी का अनुज है. अच्छा अच्छा, ठीक है.
तो आप हमारा सच्चा चरित्र कहोगे? हाँ हाँ जरूर कहूँगा, लेकिन एक शर्त है मेरी। कौन सी शर्त है? बोलो। अभय चाहिए। क्या अभय चाहिए? हाँ हाँ अभय चाहिए। बोलो बोलो, चरित्र बोलो। वो तो म्हणू लागला, स्वामी कुटुंबातला बाप तुझा शहाजान मुंबई नदेले गया, वारा तुझा ज्येष्ठ बंधू असोनी गया, काही नदेले न आली दया, विश्वास येना मुरादा सदेवा, पुराणावरी हात तू ठेविला, औरंगजेबा असे पाप केले, कदा बादशाही मिळाली तुला, माती स्वयंरूप तुझी असोनी, प्रभाती भगत ज्ञान आरंभिले, लगेच धावत आले, पण वजीराने लगेच बादशाहाला आठवण करून दिली, खाविंद, हमने इसे अभय दिया है, तो इसका कत्ल करना ठीक नहीं है। चिंतामणी तर नुसत्या भीतीने थरथरू लागला। हा बादशाह आता भूषणाला इथेच मारायचा की काय, असं त्याला वाटू लागलं। नंतर चिंतामणी आणि भूषण घरी आले। भूषणाने चिंतामणीला नमस्कार केला आणि म्हणाला, दादा, आता मी दक्षिणेकडे जाणार आहे। हिंदुत्वाची चाड असलेला आणि स्वातंत्र्याची किंमत असलेला शिवाजी राजा हा एकच आहे। ही गोष्ट होती 1664ची। भूषण महाराष्ट्रात आला, रायगडाच्या पायथ्याशी थांबला, एका दगडावर विसावला। तोपर्यंत रात्र झाली होती, गडाचे दरवाजे बंद झाले होते, त्यामुळे उद्या सकाळीच गडावर जाऊन शिवाजी राजांना भेटू असा त्याने विचार केला आणि म्हणून जवळच एक सतरंजी टाकली आणि त्यावर विसावणार तोच 50 ते 60 घोडेस्वार दौडत जोरात निघालेले तिथे आले। घोडे थांबले आणि त्यांच्या मुरक्याने पुढे येऊन भूषणाला विचारलं, कोण तुम्ही, कुठून आलात? मी उत्तरेकडून आलोय, भूषण माझं नाव। काय करतो हो आपण? काव्य करतो, कवी आहे कवी। काही जेवायला तरी मिळतं का आपल्याला? नाही। काही जेवायला तरी मिळतं का आपल्याला? तुमच्यासारख्या अनेक जणांना जेवायला घालू शकेन मी, पण बाकी तुम्ही काय करता? आम्ही दरोडेखोर, चोरी, दरोडे, लूटमार हाच आमचा धंदा। आम्ही असली फालतू काव्य वगैरे करत बसत नाही, पराक्रम करतो, पराक्रम। असं तुमचा पराक्रम तुमच्या तलवारीत आणि आमचा पराक्रम आमच्या लेखणीत। आमच्या काव्याच्या एका फटकाऱ्याने तुमच्यासारखे हजारो वीर निर्माण होऊ शकतात। आमच्या लेखणीची जखम कधीच बरी होऊ शकत नाही, पण तुमच्या तलवारीची जखम बरी होऊ शकते। असं मग एवढं तोंड वर करून बोलतोयस तर मग दाखव की तुझा एखादा पराक्रम। असं म्हटल्याबरोबर त्याने गचकन तलवार बाहेर काढली आणि भूषणाच्या छातीपाशी लावली। भूषण म्हणाला, भूषणाने ती तलवार अशी एका बोटाला बाजूला केली आणि म्हणाला, तुम्ही या तलवारीची भीती मला दाखवू नका। तुमच्यासारखे वीर आणि त्यांच्या तलवारी म्यान करायची शक्ती आमच्यात। असं मग तू काव्य कर आमच्या शिवाजी महाराजांवर। माहिती आहेत का कोण आहेत ते शिवाजी महाराज? नाही, पण कीर्ती जाणू नये। ती कशी काय? कारण कीर्तीचा सुगंध हा सर्वत्र पसरतो। त्यांनाच तर भेटायला इथपर्यंत आलोय मी। काही ओळख वगैरे आहे का? नाही, पण मला हे माहिती आहे की शिवाजी महाराज गुणीजनांचे चाहते आहेत। बरोबर। आणि इथंच भूषणाने शिवबावानीतलं पहिलं काव्य म्हटलं, शिवानंदिनी भक्त कल्याणी,
पुढच्या दिवशी भूषण रायगड सोडू लागला. तो विचार करत होता, कसा असेल हा राजा ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ज्याच्यामुळे स्त्रीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कपाळावरील कुंकू कायम राहील, त्याच्यामुळे पुरुषांच्या कपाळावर गंध आणि डोक्यावरची शेंडी कायम राहील. मला या राजाला भेटण्याची फार उत्सुकता आहे. भूषण रायगड चढत होता. चढता चढता तो महाद्वारापर्यंत आला. मुख्य दरवाजा बंद होता, दिंडी दरवाजा उघडा होता. भूषण दरवाजापर्यंत पोहोचताच दिंडी दरवाजा बंद होऊन मुख्य दरवाजा उघडला गेला. दरवाजातील पहारेकऱ्यांनी भूषणाला वाकून मुजरा केला. का? हे सगळ्याच लोकांचं स्वागत अशा रीतीने करतात का? भूषण गडावर आला. शिवाजी महाराजांना भेटण्याकरता तो दरबारात जाणार. इतक्यात स्वतः शिवाजी महाराज 4 पायऱ्या उतरून खाली आले आणि म्हणाले, या 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 कवी भूषण या, स्वागत असो. भूषणाला जरा नवलच वाटलं. शिवाजी महाराज मला कसं काय ओळखतात? महाराजांनी भूषणाचा एक हात धरला आणि ते म्हणाले, भूषणाने जरा निरखून पाहिलं. काल ज्याने आपल्याला सांगितलं की हम सब चोर है, तेच हे शिवाजी महाराज. राज्याच्या व्यवस्थेकडे नीट लक्ष देण्याकरता शिवाजी महाराज वेश बदलून फिरत होते हे भूषणाला कळालं. महाराज भूषणाकडे बघून हसत होते. भूषण थोडासा लागला. महाराज म्हणाले, भूषण, आम्ही तुमच्यावर खूप खुश आहोत. भूषण महाराज, बोला बोला, या सगळ्या दरबारासाठी असं एखादं काव्य सांगा. भूषणाने एक हात वर करून सर्वांना मुजरा केला आणि तो म्हणाला, इंद्रजी जन्मवर वाण सुरामवर रावण संगमवर जैसे राजे पौर्णवारी महापर शंभुरती महापर जो सहस्र महापर राम विराजे तेजतम हंसवर कामजिनी हंसवर चौरेश हंसवर जय शिवराज जय शिवराज जय शिवराज. Once more. इंद्रजी जन्मवर वाण सुरामवर रावण संगमवर जैसे राजे पौर्णवारी महापर शंभुरती महापर जो सहस्र महापर राम विराजे तेजतम हंसवर कामजिनी हंसवर चौरेश हंसवर जय शिवराज जय शिवराज जय शिवराज. संबंध सभा टाळ्या वाजवून नाचू लागली आणि म्हणू लागली, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. महाराजांचा राज्याभिषेक भूषणाने पाहिला. औरंगजेबाकडूनही महाराजांना राजा हा किताबाला हे भूषणाने पाहिले. मुंबईच्या इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिंटन हा शिवरायांपुढे वाकला
हेही भूषणाने पाहिलं होते. आणि एक दिवस तो शिवरायांना म्हणाला, राजा तू कसा आहेस? अरे 6 पाछाळ पायाखाली घातल्यास आणि एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलंस. विजापूर गोवळकोंड्याचेच काय तर त्या औरंगजेबाचेही सरदार तुला भितात. ते म्हणाले, भूषण 8 वर्षे रायगडावर राहिला आणि एक दिवस महाराजांना म्हणाला, महाराज आता उत्तरेची आठवण येते, आता घरची आठवण येते. आपली आज्ञा असेल तर उत्तरेत जायचं म्हणतो. महाराज म्हणाले, भूषण जायचं म्हणताय तर जा, परंतु पुन्हा येण्यासाठी जा. पुनरागमनाचे आम्ही तुमची वाट पाहू. भूषण निघाला. येताना अनवाणी दरिद्री एकटा होता, परंतु जाताना काय थाट हो. सगळ्यात समोर झेंड्याचा हत्ती चालत होता. पाठी 25 घोडेस्वार, त्याच्या पाठी पालखीत बसलेला भूषण, त्याच्या पाठी परत 25 घोडेस्वार आणि 400-500 पायदळ आणि सर्वांच्या पाठीमागे बैलगाड्या होत्या. सर्वांचे सामान त्यात होते. लवाजमासह सर्वजण निघाले. आता सर्वजण मावळ्यातून बुंदेलखंडात पोहोचले होते. बुंदेलखंडात राजा छत्रसाल स्वतः समोर आला आणि त्याने भूषणाला विनंती केली, कविराज 4 दिवस राहावे ही विनंती करतो. भूषण 4 दिवस तिकडे राहिला. रोज मेजवान्या मैफिली रंगायच्या. आता उद्या निघायचे तर राजा छत्रसालाने सत्कार करायचा ठरवला. त्याने भूषणाला पोशाख, तलवार, सोन्याची लेखणी दिली. हे सर्व भूषणाने स्वीकारले. यानंतर राजा छत्रसालाने 5 ताटं भरून सुवर्ण मोहरा मागवल्या. ते बघताच भूषण म्हणाला, नाही मी हे घेणार नाही. मी शिवाजीराजांच्या दरबारातील कवी आहे. त्यांनी इतकं दिलं आहे की आता कोणापुढे तोंड पसरून मागायची गरज नाही. राजा छत्रसाल त्यांना म्हणाला, अहो परंतु ही प्रेमाची भेट आहे. भूषण त्यांना म्हणाला, अहो प्रेमाची भेट म्हणून पोशाख, तलवार, लेखणी मी घेतली, परंतु हे मी घेणार नाही. अहो कस्तुरी मृग इतर सुगंधांकडे ढुंकूनही पाहत नाही. मी हे घेणार नाही. अहो शिवाजीराजांनी इतकं दिलं आहे की आता इंद्राचा दरबारही तुच्छ वाटतो. छत्रसालाचा निरुपाय झाला. सकाळी 7 वाजता भूषण छत्रसालाच्या दरबारातून पुढे जायला निघाला. तो पालखीत बसला. इतक्यात पालखीच्या भोयांमध्ये काहीतरी कुजबूज चालू आहे असे भूषणला वाटले. तू मागे का मी पुढे, तुम्ही या बाजूला राहा वगैरे वगैरे बोलणे चालू होते. तू उजव्या बाजूला राहा, तू डाव्या बाजूला राहा असे बोलणे झाले. भूषणपर्यंत हा विषय आला नाही. पालखी चालू लागली. बुंदेलखंडाच्या वेशीपर्यंत पालखी आली. एक भोई झटकन मागे झाला. दुसऱ्या भोयाने चटकन येऊन ती पालखी घेतली आणि तो पहिला भोई पालखीच्या समोर जाऊन हात जोडून उभा राहिला. भूषणाने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि तो ओरडलाच, महाराज छत्रसाल, हे काय केलेत आपण? का उचललीत माझी पालखी? कविराज, हा लक्ष्मीनी सरस्वतीचा केलेला सन्मान आहे. मी जर मूळ वेशात आलो असतो तर आपण मला पालखी उचलू दिली नसती, म्हणून मला हे करावे लागले. भूषण मजल दरमजल करत
भावाला भेटायचे म्हणून दिल्लीला आला. त्यावेळी त्याचा भाऊ चिंतामणी हा दरबारात होता. भूषणाने एका नोकराला सांगितले, माझ्या भावाला जाऊन सांगा की मी आलोय. नोकर दरबारात गेला आणि चिंतामणीच्या कानात जाऊन सांगू लागला. कुजबूज सुरू होती आणि इतक्यात बादशाह औरंगजेबाचे लक्ष तिकडे गेले आणि तो म्हणाला, वो कोने में क्या गडबड चल रही है, ऐसी कौन सी बात चली है. चिंतामणी थरथर कापू लागला. बादशाह ने नौकराला विचारले, क्या काम था उनके साथ. नौकर म्हणाला, खाविंद परवरदिगार इनका भाई आया है. कौन सा भाई. वह भूखंड, उसे अंदर बुलाओ. भूषण दरबारात आला. त्याने बादशाहाला मुजरा केला. बादशाह म्हणाला, क्यों शाहीन, आज क्या सुनाएंगे. भूषण म्हणाला, परवरदिगार सुनाएंगे जरूर, लेकिन हमारी एक शर्त है. वो पता है, अभय चाहिए ना. नहीं खाविंद, आपको हाथ धोकर बैठना होगा. मैं वीर रस गाने वाला हूँ. आपका हात मूछ पर जाएगा. असं आणि जर माझा हात मिशीवर गेला नाही तर आयुष्यभर घागरीनं पाणी मिळेल तुमच्याकडे. ठीक है, बोलो. भारत में जो राज करे हैं वह राजे तो फूल है. भारत में जो राज करे हैं वह राजे तो फूल है. लेकिन आप खाविंद जान लो, लेकिन आप खाविंद जान लो, उस पर बैठे भृंग है, उस पर बैठे भृंग है. शाह भृंगराज है, शाह भृंगराज है. हे ऐकताच नकळतच बादशहाचा हात त्याच्या मिशीवर गेला. तो खुश होऊन म्हणाला, वाह भूषण, आजचा थाळा इथे करायचा आमच्या बरोबर. भूषण म्हणाला, नको नको, माझ्यासोबत अनेक माणसे आहेत. हत्ती घोडे उंट आहेत, सर्वांची सोय होईल. त्या दिवशी बादशाह औरंगजेबाने सर्वांना सुग्रास भोजन दिले. हत्ती घोड्यांनाही दिले. बादशहाचा निरोप घेऊन भूषण आता घरी जायला निघाला. त्रिविक्रमपूर गाव दिसू लागलं आणि इतक्यात रस्त्यातून एक व्यापारी माणूस 100 उंटांवर माल वाहून नेताना दिसला. इतका लवाजमा येताना पाहिला आणि तो रस्त्याच्या कडेला झाला. भूषण पालखीतून खाली उतरला आणि त्या माणसाजवळ गेला. त्या माणसाने भूषणाला हात जोडले. भूषण म्हणाला, क्यों व्यापारी, क्या माल है. नमक है, बेचने के लिए ले जा रहा हूँ. ठीक है, तो ऐसा करो, आगे त्रिविक्रमपुर नामक एक गांव है, वहां चलो, आपकी सब व्यवस्था हो जाएगी जैसी आगे. भूषण आता घरी आला. तो आता 30 ते 32 वर्षांचा झाला होता. पूर्वीचा राहिला नव्हता. वडील रत्नाकर त्रिपाठी आता फारच थकले होते, अंथरुणावरच पडून होते. भूषण आला आणि त्याने वडिलांना नमस्कार केला. मी भूषण. वडील उठून बसले आणि त्यांनी भूषणाला घट्ट मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यात अश्रू वाहत होते, आनंदाश्रूच होते ते. भूषणाने वडिलांना विचारले, भाभी किधर है. वडील म्हणाले, ती असेल मागच्या दारात. भूषण पावलांचा आवाज न करता म्हणजेच दबक्या पावलांनी मागच्या दारात गेला आणि पाहतो तर काय, वहिनी तांदूळ निवडत होती. भूषणाने गपकन जाऊन आपल्या हातांनी तिचे डोळे झाकले. ती घाबरली. कोण आहे, कोण आहे, सोडा मला. भूषणाने झपकन आपल्या हात तिच्या डोळ्यांवरनं काढले आणि तिला साष्टांग नमस्कार घातला. वहिनी चकितच झाली. भाऊजी तुम्ही, अहो केवढे मोठे झालात. आम्ही तुमचा खूप शोध केला पण कुठेही सापडला नाही. आता आलात ते बरं केलं. भूषण म्हणाला, भाभी बारदान हवंय. ते काय, ते बघा तिथे आहे. भाभी एक नव्हे 100 बारदानं हवी आहेत. का हो भाऊजी, कशाला हवी इतकी बारदानं. असं आणलेत तरी काय. भाभी मीठ आणलंय. भाऊजी माझ्यावरचा राग अजून गेला नाही का हो. नाही नाही वहिनी, उलट तुमच्यामुळे मला मिठाची खरी किंमत कळली, जीवनाला दिशा मिळाली आणि त्याचा परिणाम मी आज मोठा झालो. हाच महान कवी कविराज भूषण, ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्यामुळे त्रिपाठींचं कुळ जगाला माहीत झालं. समर्थ म्हणतात, अशाच सुपुत्रांमुळे त्यांचं कुळ
धन्य होतं. म्हणूनच माझे समर्थ रामदास स्वामी मूळ पदात म्हणतात, Hare